नमस्कार. आज आपण पिल्ले देणारे शोभिवंत माशांची ओळख याविषयी माहिती घेऊया. शोभिवंत मत्स्यपालन हा एक वेगाने वाढणारा आकर्षक व्यवसाय आहे. विशेषतः पिल्ले देणाऱ्या माशांचे संवर्धन या व्यवसायामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पिल्ले देणारे मासे म्हणजे जे मासे थेट पिल्लांना जन्म देतात. त्यामुळे त्यांची वाढ आणि प्रजनन प्रक्रिया तुलनेने सोपी आणि जलद असते. पिल्ले देणाऱ्या शोभिवंत माशांमध्ये गप्पी, मोली, प्लॅटी आणि सोरटेल हे मासे अतिशय लोकप्रिय आहेत. रंगाच्या आधारे गप्पीमध्ये रेड, ब्ल्यू, येलो, ऑरेंज, गोल्ड, ब्लॅक आणि मल्टी कलर अशा अनेक जाती आढळतात. गप्पी माशांच्या शेपटीचे आकार वेगवेगळे असतात. यानुसार डेल्टा टेल, फाईन टेल, व्हील टेल, लायर टेल असे विविध प्रकार आढळतात. डिझाईन किंवा पॅटर्नच्या आधारे गप्पीमध्ये कोब्रा गप्पी, टक्सिडो, मॉस्को, स्पॉटेड पॅटर्न अशा विविध जाती आढळतात. काही गप्पींमध्ये संपूर्ण शरीर एकाच रंगाचे असते, तर काहींमध्ये शरीर आणि शेपटी वेगवेगळ्या रंगछटांचे मिश्रण असते, ज्यामुळे ते अधिक आकर्षक दिसतात. रंगाच्या आधारे मोलींमध्ये विविध प्रकार जसे ब्लॅक मोली, व्हाईट मोली, चॉकलेट मोली इत्यादी जाती आढळतात. काही मोली माशांमध्ये 2 किंवा अधिक रंगाचे मिश्रणही दिसते, जसे की काळा पांढरा किंवा सोनेरी ऑरेंज मिश्र प्रकार. आकाराच्या आधारे मोली माशांमध्ये सेल्फिन मोली हा सर्वात प्रसिद्ध प्रकार आहे, ज्यामध्ये नर माशाचा पाठीवरील पंख मोठा दिसतो. याशिवाय शॉर्ट फिन मोली, लॉंग फिन हे प्रकार देखील आढळतात, ज्यामध्ये पंखांची लांबी आणि शरीराची रचना वेगवेगळी असते. डिझाईन किंवा पॅटर्नच्या आधारे मोलीमध्ये डॅल्मेशियन मोली, मार्बल मोली आणि काही स्पॉटेड किंवा स्ट्राईप पॅटर्न असलेले प्रकार आढळतात. हे पॅटर्न त्यांना अधिक आकर्षक आणि शोभिवंत बनवतात. त्यानंतरचा पिल्ले देणारे शोभिवंत मासे म्हणजे प्लॅटीफिश. प्लॅटीफिश हे शांत स्वभावाचे आणि आकर्षक रंगाचे शोभिवंत मासे आहेत. रंगाच्या आधारे प्लॅटीफिशमध्ये रेड प्लॅटी, येलो प्लॅटी, ऑरेंज, ब्ल्यू आणि गोल्ड किंवा ग्रीन अशा विविध जाती आढळतात. काही प्लॅटी माशांमध्ये अनेक रंगांचे मिश्रण असल्यामुळे ते अधिक आकर्षक दिसतात. आकाराच्या आधारे प्लॅटी मासे सामान्यतः लहान, गोलसर आणि सपाट शरीराचे असतात. काही प्रकारांमध्ये पंख मोठे किंवा लांब असतात, तर काहींमध्ये शेपटीचा आकार वेगळा दिसतो. हायपिन प्लॅटी प्रकारामध्ये पाठीवरील पंख मोठे आणि उठावदार असतात. बलून प्लॅटी या माशांचे शरीर सामान्य प्लॅटीपेक्षा लहान, गोलसर आणि फुग्यासारखे दिसते. डिझाईन किंवा पॅटर्नच्या आधारे प्लॅटी माशांमध्ये मिकी माऊस प्लॅटी हा सर्वात प्रसिद्ध प्रकार आहे. याच्या शेपटीजवळ मिकी माऊससारखा काळा ठिपका दिसतो. याशिवाय सनसेट प्लॅटी, टक्सिडो प्लॅटी, मार्बल किंवा स्पॉटेड प्लॅटी असे प्रकारही आढळतात. त्यानंतर पिल्ले देणाऱ्या शोभिवंत माशांपैकी एक महत्त्वाची व्हरायटी म्हणजे सोरटेल मासे. रंगाच्या आधारे सोरटेल माशांमध्ये रेड सोरटेल, ब्लॅक सोरटेल, गोल्ड सोरटेल आणि ग्रीन सोरटेल अशा प्रमुख जाती आहेत. काही प्रकारांमध्ये शरीर आणि शेपटी वेगवेगळ्या रंगछटांचे मिश्रणही असते, जसे की रेड ब्लॅक किंवा येलो ग्रीन कॉम्बिनेशन. आकाराच्या आधारे सोरटेल माशांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नर माशांची लांब तलवारीसारखी शेपटी. या शेपटीची लांबी आणि जाडी वेगवेगळी असू शकते. काही प्रकारांमध्ये लॉंग सोर्ड, डबल सोर्ड आणि हायपिन हे प्रकार आढळतात. डिझाईन आणि पॅटर्नच्या आधारे सोरटेलमध्ये सॅन्टा क्लॉज, टक्सिडो सोरटेल, मिकी माऊस पॅटर्न सोरटेल आणि स्पॉटेड प्रकार असे आकर्षक प्रकार आहेत. कमी जागा, कमी गुंतवणूक आणि चांगली बाजारपेठ यामुळे पिल्ले देणाऱ्या शोभिवंत माशांचे संवर्धन हा युवक, महिला आणि लघु उद्योजकांसाठी एक उत्पन्नवर्धक व्यवसाय ठरू शकतो. म्हणूनच शोभिवंत मत्स्यपालनातील पिल्ले देणाऱ्या माशांचे संवर्धन हे मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील एक आकर्षक आणि आशादायक संधी आहे. धन्यवाद.